कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या 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 आत या या बसा। आई आई बसा ना तुम्ही, या बसा। थकलेली वाटतेस ग दिव्या? दिव्या अगं तिला जाब विचारायला पाहिजे। तू विचारपूस कसली करतेस तिची? नाही तर काय। आई मला कळतंय तू रागवलीयस आणि मला ते मान्य आहे, पण माझं आणि चंदनचं एकमेकांवर खूप प्रेम होतं अगं। हो काकू, अँड आय एम रिअली सॉरी। माझ्यामुळे खरंच तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागले असतील। आणि सगळं इतकं घाईत झालं तेव्हा तुला काहीही सांगणं शक्य नव्हतं, पण आता सगळं ओके म्हणून आलोय आम्ही। तू या सगळ्यातून सहज बाहेर पडलीस, पण आम्ही काय भोगतोय आमचं आम्हाला माहितीये। काही विसरलेलो नाहीयेत आम्ही अजून। वंदे जाऊ दे ग, झालं गेलं गंगेला मिळालं, आता सोडून दे। जा चहा टाक जा। करा अजून पाहुणचार करा। अगं काय ग शिवा, तू पण तर आशुशी लग्न केलंस ना? केलं म्हणजे? अगं करायला लागलं, तू केलंस लगीन त्याच्याशी म्हणून। अगं तिनं केलं म्हणून नाक कापायचं राहिलं आपलं। आलेल्या माणसांसमोर इज्जत शाबूत राहिली, नाहीतर गेली असती। अच्छा, म्हणजे तुझं लग्न ऍडजस्टमेंट होतं तर? नाही तर तसं नाहीये। घ्या तुम्ही घ्या ना, चहा घ्या। जावई बापू, तुम्ही कुठले? नाही म्हणजे तुमचं गाव कुठलं? इथलाच येतो। इथलाच आहे वय? इथलाच आहे म्हणल्यानंतर काय, म्हणजे नातेवाईक असतील की, बहीण भावंड असत्याल, आई वडील असत्याल। अगं एवढी समधी माणसं असणारच की, मग तिसनी घेऊन यायचं, म्हणजे ओळख झाली असती का नाही आपल्या सगळ्यांची। हो येणार होते, पण त्यांना शक्य नाही झालं। त्यांना बोलू दे ना काहीतरी। अगं तुम्ही तर आल्या आल्या प्रश्नांचा भडीमार करताय। आम्ही प्रवास करून आलोय ना, दमलोय जरा। अगं आत्ताच तर तू म्हणालीस ना इथेच राहतात, मग इथल्या इथे प्रवास करायला दमलात कशाला? अगं आम्ही फिरून आलो ना, फिरायला गेलो होतो, तिकडून इथे आलो डायरेक्ट म्हणून। ठीक आहे, तुम्ही आवरून घ्या, निवांत बोलू आपण। आम्ही आराम करू का थोड्या वेळ, मग बोलूयात आपण। आई अगं हळू हात, अगं बोट कापेल तुझं। काही होत नाही मला, माझी मी खंबीर आहे। मला माहितीये तू खंबीर आहेस, पण आता डोक्यावर बर्फ ठेव आणि शांत हो जरा। हे बघ शिवानी, हे असं शांतपणे सगळं सहन करणं तुला आणि आईंना जमेल, मला नाही। तिच्या डोळ्यासमोर जरी आली ना, तरी लग्नात तिने घातलेला गोंधळ आठवतोय मला। शिवानी, गरीबाला ना पैसा महत्वाचा नसतो, त्याला त्याची इज्जत महत्वाची असते। आणि या दिव्यामुळे ना 4 लोकात माझी मान खाली गेलीये। ऐक ना, पण ती आता परत आली आहे ना। हो ना, आजपर्यंत सगळं तिच्याच मर्जीने चाललंय। तिला जेव्हा वाटलं तेव्हा निघून गेली, जेव्हा वाटलं तेव्हा परत आली। पण आता ती खुश आहे, बघतोय ना आपण तिला, छान आहे। नाही, त्याचा मला आनंदच आहे। हा
पण म्हणून तिने केलेल्या चुकीसाठी मी तिला कधीही माफ करणार नाही. आता घरात 4 पाहुणे आहेत म्हणून, नाहीतर एवढ्याला आई आई तू तू शांत हो जरा. आणि तू दिव्याला काहीही बोलणार नाहीयेस. ऐक ना, आपण हे सगळं नंतर बोलूया ना. आता बाप्पा आलाय की नाही घरात, मग उगाच राडा नको ना, म्हणजे वाद नको. आई तू शांत हो बरं. शिवानी, जावई बापू कुठे आहेत ग? केव्हाचे बाहेर गेलेत ते? कसं वाटलं असेल ग त्यांना? आई अगं तो असेल गँग बरोबर बाहेर असेल, त्याची काळजी नको करू. मी बोलून त्याच्याशी. तू शांत हो, मी बघते. आले. हं? काय होऊन बसलंय देवा? दोन्ही जावई घरात आहेत, त्या दिव्या आणि आशू समोरासमोर. या दिव्याला पण अक्कल नाही. आधी एक फोन करून सांगायला काय झालं होतं हिला? आता कुठे शिवानी आणि जावई बापू एकत्र येत आहेत. आता त्यांच्यात पुन्हा तरी निर्माण व्हायला नको देवा. आशू, हा बोल ना. सॉरी. कशाला? म्हणजे मला सॉरी म्हणायचंय तुला. दिव्या इथे आली हे तुला आवडलेलं नाही मला माहिती आहे. इट्स ओके, आय एम परफेक्टली फाईन. मला काही झालं नाही. बघ नाही तू हे लाख वेळा बोलशील, पण मला कळते ना हे सगळं ऑकवर्ड आहे. ऑकवर्ड आहे, 100% ऑकवर्ड आहे. ती इथे आली, त्यानंतर मी तिला बघितलं, मला खूप वाईट वाटलं तिला बघून. पूर्वीच्या सगळ्या मेमरीज परत आल्या. पण आयुष्य आहे, मूव ऑन, दॅट्स इट. काय करणार अजून? म्हणूनच मला तुला सॉरी म्हणायचंय. हे बघ, दिव्या माझी सख्खी बहीण आहे आणि ती परत आलीये, ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण तिला समजून घ्यायला पाहिजे. आपण नाही, तू समजून घे. तू समजून घे, तुझा तो अधिकार आहे. बरोबर आहे, पण आणि तुला ना जबरदस्ती नाही आहे कसली की तू बोललंच पाहिजे. तुला नसेल बोलायचं ना तर तू नको बोलू, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि जायचं असेल तर तू. कशाला? मी इथनं कुठेही जाणार नाही, मी इथेच थांबणार आहे. जितकं हे तुझं घर आहे तितकंच माझं घर आहे. ओके? आणि आता आपण इथे असणं गरजेचं आहे खूप. काय करू मी तुझं? काय? हे एवढं चांगलं नसतं रे बाबा कोण. गपगळ काहीतरी उगाच. असं का बघतीस मला? का बघते म्हणजे? काय? मी माझ्या नवऱ्याकडे बघते. शिवा, काय तू परत तेच करतेस. तू बघत नाहीस का लोक आजूबाजूला? काय चुकीचं आहे? बघू दे ना. मी माझ्या नवऱ्याला पकडलेला आहे. ही सिच्युएशन जास्त आता ऑकवर्ड आहे, कळलं का? नाही शिवा, ऐक, रेडी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.